प्रकाश आंबेडकर यांनी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने काढलेली आरक्षण बचाव यात्रेची आज छत्रपती संभाजीनगर शहरात सांगता होणार आहे। आमखास मैदानावरती या यात्रेची मोठी सभा सुद्धा होणार आहे। मात्र या सभेच्या पूर्वी छत्रपती संभाजीनगर शहरात वंचित बहुजन आघाडीकडून वेगवेगळ्या पद्धतीची बॅनरबाजी करण्यात येते। आपण बघू शकता की आपल्या समोर हा वंचित बहुजन आघाडीने लावलेला एक बॅनर आहे, ज्यावरती प्रकाश आंबेडकर यांचा फोटो आहे आणि खाली लिहिलेलं आहे की 55 लाख बनावट कुणबी प्रमाणपत्रे रद्द करण्यात यावीत। अशा स्वरूपाची वेगवेगळी बॅनर वेगवेगळ्या ठिकाणी लावण्यात आलेली आहे। 100 ओबीसी आमदार जे आहेत त्यांना सुद्धा निवडून आणणार असल्याचा दावा प्रकाश आंबेडकरांनी अशाच बॅनरबाजीमधून केलेला आहे। तर दुसऱ्या बाजूला प्रस्थापित मराठा पक्षांना मतदान न करण्याचं आव्हान सुद्धा प्रकाश आंबेडकर यांनी केलेलं आहे। अशा स्वरूपाचे वेगवेगळे बॅनर जे आहे ते वंचित बहुजन आघाडीच्या वतीने संपूर्ण शहरात लावण्यात आलेले आहेत। साधारणपणे सकाळी 11 वाजता वंचित बहुजन आघाडीच्या या आरक्षण बचाव यात्रेची चिकलठाणा येथून सुरुवात होणार आहे। तर दुपारी 1 वाजेपर्यंत आमखास मैदान या ठिकाणी यात्रा पोहोचणार आहे आणि आमखास मैदानावरती 1 वाजता मोठ्या सभेने या यात्रेची सांगता होणार आहे। त्यामुळे या यात्रेत प्रकाश आंबेडकर काय बोलतील याकडे लक्ष लागलेलं आहे। तत्पूर्वी छत्रपती संभाजीनगर शहरात वंचित बहुजन आघाडीची ही बॅनरबाजी पाहायला मिळते। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।